आज आपण बघणार आहे क्लास 4th चॅप्टर नंबर 10 फ्रॅक्शन. ठीक आहे. तर याआधी आपण काय काय बघितलेलं आहे, तर हाफ म्हणजे काय होते ते बघितलं आहे, क्वार्टर म्हणजे काय होते ते बघितलेलं आहे. ठीक आहे. 3/4 म्हणजे काय होते ते बघितलेलं आहे. यात आपल्याला आता काय बघायचं आहे, तर मिक्स फ्रॅक्शन म्हणजे काय होते. ओके. तर इथे आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे, 3 गॉवाज हॅव बीन अ शेअर्ड इक्वली बिटवीन 2 पीपल. ठीक आहे. आपल्या इथे 3 गॉवाज दिसत आहे. ठीक आहे. आणि 2 पीपलमध्ये इक्वली आपल्याला त्याला डिस्ट्रीब्यूट करणार आहे. तर याचे आपल्याला 2 मेथड्स दिलेल्या, मेथड 1 आणि मेथड 2. तर आपण याला कोणत्या फॉर्मॅटनी सॉल्व्ह करू शकतो, तर 2 मेथडनी सॉल्व्ह करू शकतो. तर आपल्याला तिथे दोन्ही मेथड समजून सांगितल्या. तर बघूया काय म्हटलं, तर डिवाइड ईच गॉवा इक्वली इंटू 2 पार्ट्स. ओके. तर गॉवाला आपण काय इक्वल पार्टमध्ये कट केलेलं आहे. नंतर काय म्हटलं बा, गिव ईच पर्सन अ 1 पार्ट दॅट इज अ 1/2 ऑफ ईच गॉवा. काय होईल, 1/2 केलेले आहेत आपण. ठीक आहे. तर आपण काय त्याला काय दिलेलं आहे, ईच पार्ट दिलेला आहे 1 पर्सनला. नंतर इन दिस वे ईच पर्सन गेट अ 3 हाव, म्हणजे काय होतील 1, 2 अँड 3. ओके. तर त्यांना किती भेटेल, तर 3 पार्ट भेटतील. देअरफॉर ईच पर्सन विल हॅव अ 1/2 अँड मल्टिप्लाय बाय 3. काय करायचं, नंतर आपण काय दिलेलं आहे 1/2 पार्ट दिलेले होते. ईच पर्सनला आपण काय दिलेलं आहे, तर 1/2 पार्ट दिलेले होते. आणि काय दिलेलं आहे, तर ते किती दिलेलं आहे, तर 3 दिलेलं आहे. म्हणजे किती होईल, 1/2 मल्टिप्लाय बाय केला आपण 3, म्हणजे हे किती होणार आहे 3/2 गॉवाज. ठीक आहे. तर काय होईल इथे किती होईल ते, तर किती होणार आहे, ते होणार आहे 3/2 इज इक्वल टू आपण म्हणू शकतो त्याला 1/2. ओके. त्याला काय म्हणू शकतो आपण, त्याला 1/2 म्हणजे किती होईल 1/2 म्हणजे किती होईल 2 1 जा 2. आधी होईल मल्टिप्लिकेशन, नंतर होईल याची प्लस, तर इथे होईल जाईल 3. म्हणजे ॲन्सर किती येणार आपलं, तर 3/2. हे झालं आपलं मिक्स फ्रॅक्शनमधली व्हॅल्यू. ठीक आहे. आणि याला काय म्हणू आपण, तर हे आहे फ्रॅक्शनमधली व्हॅल्यू. ओके. याला आपण मिक्स फ्रॅक्शनमध्ये 1/2 असं लिहू शकतो. आणि सिम्पल फॉर्ममध्ये फ्रॅक्शनमध्ये आपण त्याला 3/2 असं लिहू शकतो. तर सेकंड मेथडमध्ये बघूया काय दिलेलं आहे. फर्स्ट गिव ईच पर्सन अ होल गोवा. काय म्हटलं आहे की 2 पर्सनला एक गोवा देऊन द्यायचा. नंतर दॅन डिवाइड अ रिमेनिंग गोवा इंटू 2 इक्वल पार्ट्स. आणि जो लास्ट तिसरा गोवा आपला बाकी आहे त्याचे काय करायचे, तर 2 पार्ट्स करायचे आहेत. ठीक आहे. नंतर अँड थर्ड गोवा इज 1/2 गोवा. ओके. काय झालेलं आहे, त्याचे 1/2 पार्ट झालेले आहेत. अँड ईच पर्सन गेट अ 1 होल अँड 1/2 गोवा. काय झालेलं आहे, आता एका पर्सनला आपण काय दिलेलं आहे 1 गोवा दिलेला आहे. आणि हा जो हाफ आहे तो आपण 1 पर्सनला आणि दुसरा हाफ आपण दुसऱ्या पर्सनला, म्हणजे त्यांच्याकडे किती आहेत, तर 1/2 आणि 1 गोवा आहे. म्हणजे किती होईल, म्हणजे ही व्हॅल्यू कशी आहे, तर मिक्स फ्रॅक्शनमध्ये दिलेली आहे. तर काय होईल, आधी होईल मल्टिप्लिकेशन, नंतर होईल प्लस, म्हणजे 2 1 जा 2 प्लस 1 इज इक्वल टू किती, तर होईल 3. ओके. म्हणजे येणार आहे 3/2. ओके. दोन्ही याचा आन्सर सेमच येत आहे आपलं. ओके. फक्त काय की हे मिक्स फ्रॅक्शनमधली व्हॅल्यू आपण सिम्पल फ्रॅक्शनमध्ये सुद्धा लिहू शकतो. तर काय येणार, अ फ्रॅक्शन लाईक 1/2 इज कॉल्ड ॲज अ मिक्स फ्रॅक्शन. हे झालं आपलं मिक्स फ्रॅक्शनची व्हॅल्यू, आणि हे झाली आपली साधी फ्रॅक्शनची व्हॅल्यू. बघूया आता काय दिलेलं आहे आपल्याला. 1 1/4 अँड 2 1/4 3 अँड अ क्वार्टर म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता काय 1 1/4 म्हणजे काय होते, तर आधी आपण म्हटलं आहे 1 म्हणजे होल. ठीक आहे. क्वार्टर म्हणजे काय होते की या 4 याच्यातला एक भाग. ठीक आहे. ओके. किंवा आपण त्याला इथं साईडने घेऊ शकतो, तर एक भाग. तर याला आपण मिक्स फ्रॅक्शनमध्ये कसं लिहू शकतो, तर 1 होल अँड 1 क्वार्टर मेक काय होईल 1 अँड 1 होल क्वार्टर. होल क्वार्टर म्हणजे आपला 1/4 येईल. अँड दिस इज रिटन इन अ शॉर्ट ॲज अ 1/4 अँड रीड ॲज अ 1 1/4. काय होते, हा आपला होल पार्ट आहे. ठीक आहे. आणि हा आपला काय झाला, एक क्वार्टर झालेला आहे, म्हणजे एक भाग झाला. म्हणून आपण त्याला कसं होतो, हा 1 पार्ट आहे आपला म्हणून त्याला आपण 1 घेतलेला आहे, आणि हा क्वार्टर आहे म्हणून त्याला आपण काय लिहितो, तर 1/4 लिहितो. म्हणून आपण काय लिहू शकतो 1 1/4 असं म्हणता येईल त्याला. आणि मिक्स फ्रॅक्शनमध्ये आपण 1 1/4 असं लिहितो. ठीक आहे. नंतर आहे 1 3/4 अँड 2 3/4 अँड 3 3/4 म्हटलेला. तर काय होईल बघा, 1 3/4 म्हणजे किती झाले याचे भाग, हा आपला होल 1 आहे, आणि हे किती भाग आहेत, तर हे 3 म्हणजे येईल 3/4, आणि आपला हा 1. आपण याला असं लिहू शकतो. आणि रीड कसं करू शकतो आपण त्याला 1 3/4 म्हणजे येईल 1 3/4. ओके. नंतर किती दिलेलं आहे सेकंडमध्ये,
2 and 3/4 म्हणजे किती येईल? 3/4 येईल ना. 2 + 3/4 असे म्हणू शकतो. म्हणजे येईल 2 and 3/4. नंतर आहे 4 3/4 म्हणजे किती होईल? 3 नंतर कसं होईल? 4 and 3/4. ठीक आहे. नंतर दिलेलं 1 and half and 2 and half 3 and half. ओके. 1 and half and 3 and म्हणजे 1/2 म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? हाफ म्हणतो. ओके. तर इथे झालेला आहे आपला 1 आणि हा आपला 1/2. ओके. तर कसं होईल? 1 and half कसं रीड करू आपण त्याला? 1 and half. सेम तसंच किती आहेत होल पार्ट? तर आपले आहेत 2 आणि हे झाला 2 1/2 म्हणून आपण त्याला रीड कसं करू शकतो? तर 2 and half म्हणू शकतो. ठीक आहे. बघूया आपण आता एक्सरसाइज काय म्हटली याच्यात. तर रीड द फॉलोइंग फ्रॅक्शन अँड राईट इन द वर्ड. काय आपण याच्या आधीच बघितलं आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे आपला 2 3/4 दिलेला आहे. 3/4 म्हणजे काय होते? तर 3/4 होते. मग हे कसं होईल? आता इथे 2 3/4 म्हणजे काय होईल? तर 2 होल सर्कल आहेत आपले आणि 3/4 म्हणजे काय होणार आहे? तर हाफ सर्कल आणि त्यातले ओनली 3 पार्ट्स म्हणजे किती झाले आहेत? म्हणून आपण त्याला म्हणतो 2 and 3/4. तर इव्हन 2 and 3/4. ओके. नंतर 3 1/4 दिलेला आहे. याचा अर्थ 1/4 म्हणजे काय होते? तर 1/4 म्हणजे होईल 3 and 1/4. थर्डमध्ये दिलेला आहे 11 and 1/2 म्हणजे किती येईल? 1/2 म्हणजे आपण म्हणतो हाफ. ओके. तर 11 and half. नंतर 5 3/4 3/4 म्हणजे आताच बघितलं आपण. तर तो काय? 3/4 म्हणजे 5 and 3/4. फिफ्थ आहे आपला 9 1/2 म्हणजे 9 and half. 8 1/4 तर 8 and 1/4 काय होईल? 8 and 1/4. नेक्स्ट बघूया आपण. सेकंड क्वेश्चनमध्ये म्हटलं आहे रीड ईच ऑफ द फॉलोइंग अँड राईट इन द फ्रॅक्शन. काय आधी काय होतं आपल्याला? आधी आपल्याला विचारलं होतं की फ्रॅक्शनला राईट करायचं इन वर्ड्समध्ये आणि आता आपल्याला काय करायचं आहे? तर सेकंडमध्ये आपल्याला करायचं आहे वर्ड टू फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे. तर फर्स्ट आहे आपला 4 and 3/4. 3/4 म्हणजे आपला 3/4 आहे आणि आपल्याला 4 म्हटलं आहे म्हणजे येईल 4 + 3/4. नंतर म्हटलं आहे 10 and half तर 10 1/2. ओके. नंतर इन 14 and 3/4 म्हटलेलं आहे. 14 and 3/4 म्हणजे 14 and 3/4. नंतर इन 7 and 1/4 म्हणजे येईल 7 1/4. नेक्स्ट आहे 8 and half म्हणजे 18 and half म्हणजे 18 and 1/2. 9 and 1/4 म्हणजे 9 1/4. 7 and half म्हणजे 7 1/2 अशी व्हॅल्यू आहे आपली. नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्टमध्ये आपल्याला दिलेलं आहे की कंपेअरिंग फ्रॅक्शन म्हणजे आपल्याला फ्रॅक्शन लागायचं कम्पेअर करायचं आहे. इथे आपल्याला दिसू शकतं की 2 ब्लॉक्स दिलेले आहेत. ओके. एक ब्लॉक आहे त्याचे आपल्याला काय 2 पार्ट्समध्ये त्याला डिवाईड केलेलं आहे. पार्ट 1 आपल्याला पूर्ण शेडेड दिसत आहे. ठीक आहे. आणि पार्ट 1 हा आपला ब्लँक आहे. तर इथे आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे की 1/2. आता 2 म्हणजे काय? तर याचे होल पार्ट. ठीक आहे. किती पार्ट्स आहेत त्याचे टोटल? तर हे 2 पार्ट्स आणि 1 पार्ट आपला काय आहे? तर शेडेड म्हणून आपण त्याला काय म्हटलं आहे? 1/2. सेम इथे होल पार्ट किती आहेत त्याचे? तर 3 आहेत म्हणून 3 आला आपला. ठीक आहे. आणि 1 पार्ट शेडेड आहे म्हणून लिहिला 1/3. नंतर नेक्स्टमध्ये किती आहेत? 1 2 3 and 4 म्हणजे येईल 4 आहे आणि 1 पार्ट आपला शेडेड आहे. तसंच नेक्स्टमध्ये 1 2 3 4 and 5. 5 आपले ऑल पार्ट्स आणि 1 आपला शेडेड पार्ट. सेम नेक्स्टमध्ये 1 2 3 4 5 and 6. 6 आहे होल पार्ट आणि 1 आहे आपला शेडेड पार्ट. नेक्स्टमध्ये क्वेश्चन काय विचारलं बघा. नाव लुक ॲट द पिक्चर अँड द फ्रॅक्शन रिटर्न इन द बॉक्सेस अँड दे आन्सर दी फॉलोइंग क्वेश्चन. आता आपल्याला काय क्वेश्चनचे आन्सर द्यायचे. फर्स्ट क्वेश्चन आपला विच इज द स्मॉलेस्ट फ्रॅक्शन 1/2 or 1/3. फ्रॅक्शन आपल्याला सांगायचे की कोणता स्मॉलेस्ट आहे 1/2 or 1/3. तर काय झालं आपण इथंच बघा 1/2चे आपण किती पार्ट केलेले आहेत? तर आपण याला कसं म्हणतो की एका ब्लॉकचे आपण 2 पार्ट्स केलेले आहेत म्हणून आपला काय 1/2 आणि 1/3 म्हणजे काय होईल? तर हा होल पार्ट आहे त्याचे आपण 3 मध्ये त्याला इक्वली डिवाइड केलेला आहे आणि 1 पार्ट आपला शेडेड आहे म्हणजे इथे किती होईल? तर याचे सगळ्यात जास्त भाग झाले म्हणून काय होईल? हा स्मॉलेस्ट फ्रॅक्शन आहे आपला. काय ज्याचा डिनॉमिनेटर मोठा आहे तो आपला स्मॉल होईल. ठीक आहे. आणि ज्याचा डिनॉमिनेटर हा लहान आहे तो होईल आपला मोठा. ठीक आहे. नेक्स्टमध्ये भेटलेला आहे विच इज द स्मॉलेस्ट फ्रॅक्शन. सेम ज्याचा डिनॉमिनेटर मोठा आहे तो होईल आपला स्मॉलेस्ट फ्रॅक्शन म्हणजे 1/6 काय स्मॉलेस्ट फ्रॅक्शन
अँड विच इज द बिगेस्ट फ्रॅक्शन. आता 1/3 आणि 1/5 मधला सगळ्यात मोठा कोणता येईल, तर ज्याचा डिनॉमिनेटर छोटा आहे तो होईल आपला मोठा फ्रॅक्शन. ठीक आहे, म्हणजे त्याचे भाग किती झालेले आहेत, तर 1/3 झालेले आहे. नंतर म्हटलं आहे राईट ग्रेटर अँड स्मॉलर इन द बॉक्सेस. तर काय होईल आपला 1/3 मोठा आहे की 1/2, तर काय होईल 1/2 आपला काय झालेला आहे, तर मोठा झालेला आहे. नेक्स्ट बघा 1/3 मोठा आहे की 1/4, तर आपण काय म्हटलेलं आहे की 1/3 हा मोठा आहे आपला. नंतर 1/5 मोठा आहे की 1/3 मोठा आहे, तर आपण म्हटलं 1/3 मोठा आहे आपला. नेक्स्टमध्ये 1/2 मोठा आहे की 1/3, तर हा आपला 1/2 मोठा आहे. 1/3 की 1/4, तर 1/3. 1/5 की 1/6, तर 1/5 आपला मोठा आहे. तर बघूया 6मध्ये 4th बघूया. तर बघूया 5thमध्ये काय म्हटलं आहे. ॲज द डिनॉमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन विथ अ न्यूमरेटर अँड वन कीप इन्क्रीजिंग अँड व्हॉट हॅपन टू द व्हॅल्यू ऑफ द फ्रॅक्शन म्हटलं आहे. काय म्हटलं आहे, द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन म्हटलेलं आहे. किती म्हटलं आहे, तर न्यूमरेटर वन कीप इन्क्रीजिंग. आता एकपेक्षा जास्त पाहिजे समजा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. ठीक आहे, तर काय म्हटलं की त्यांनी इन्क्रीजिंगमध्ये पाहिजे. तर काय येईल याचा आन्सर बघूया आपण. द व्हॅल्यू ऑफ द फ्रॅक्शन कीप ऑन डिक्रीजिंग ॲट द व्हॅल्यू ऑफ द डिनॉमिनेटर इज इन्क्रीजिंग. तर काय की फ्रॅक्शनची व्हॅल्यू कशी राहते, डिनॉमिनेटरची राहिली आपली इन्क्रीजिंग व्हॅल्यू आणि काय राहील न्यूमरेटरची राहील आपली डिक्रीजिंग व्हॅल्यू. तर आपला आन्सर काय येते, द व्हॅल्यू ऑफ द फ्रॅक्शन कीप ऑन डिक्रीजिंग ॲट द व्हॅल्यू ऑफ द डिनॉमिनेटर इज इन्क्रीजिंग. काय राहील व्हॅल्यू आपली डिक्रीजिंगच राहणार आहे, जर डिनॉमिनेटर आपला इन्क्रीजिंगमध्ये राहणार आहे. ठीक आहे, 6मध्ये बघूया काय म्हणताय. विच इज द स्मॉलेस्ट फ्रॅक्शन 1/6 और 1/9 अँड व्हाय. काय याच्यातला स्मॉलेस्ट फ्रॅक्शन कोणता आहे आणि कारण सुद्धा द्यायचं आहे. तर बघूया आपण. स्मॉलेस्ट फ्रॅक्शन इज 1/9 बिकॉज द व्हॅल्यू ऑफ द डिनॉमिनेटर इज बिगर. काय डिनॉमिनेटरची जी व्हॅल्यू आहे आपली ही 9वाली, तर ही काय आहे, तर ही बिगर आहे. ठीक आहे, म्हणून तो काय होईल त्याचा स्मॉलेस्ट नंबर होईल. म्हणून 1/9 इज अ स्मॉलेस्ट नंबर होईल. नंतर 7thमध्ये म्हटलं आहे फिल इन द बॉक्सेस बिलो विथ द प्रॉपर साईन ॲज इक्वल टू ग्रेटर दॅन अँड इक्वल लेस दॅन साईन. ओके, तर 1/8 आणि 1/10, तर काय येणार आहे 1/8 आपला मोठा येणार आहे इथे. ओके, नंतर 1/5 तर 1/3, तर 1/3 काय होणार आहे आपला, तर इथे मोठा होणार आहे. नंतर 1/4 अँड 1/2, तर 1/2 आपला मोठा आहे. परत 1/3 अँड 1/3 म्हणजे हे दोन्ही याच्यात काय येणार, तर इक्वल साईन लागणार आहे आपला. नंतर 1/15 अँड 1/20, तर 1/15 आपला मोठा येईल. 1/20 आणि 1/15 सेम, 1/15 मोठा येईल. नंतर 1/200 अँड 1/100 येईल, तर ते किती 1/100. तर 8मध्ये काय म्हटलं होतं आपल्याला, तर ज्याचा डिनॉमिनेटर आपला काय राहील बिगर राहील, त्याची व्हॅल्यू काय राहणार आहे, स्मॉल राहणार आहे. ओके, म्हणून याचं काय आहे 1/4ची व्हॅल्यू आपला डिनॉमिनेटर मोठा आहे, 1/2चा डिनॉमिनेटर स्मॉल आहे, म्हणून आपण काय दिलं 1/2 इज म्हणून येईल 1/2 इज द बिगर दॅन अ 1/4. ओके, म्हणजे 1/2 आपला मोठा येईल. नेक्स्ट आहे आपला फ्रॅक्शन रिलेटेड टू सेट. ओके, फ्रॅक्शन रिलेटेड टू सेट म्हणजे काय होतं बघूया आपण. म्हटलं इन अ पिक्चर देअर इज अ सेट ऑफ 4 कॅन्डल. ठीक आहे, 4 कॅन्डल आहे, आपण याला सेट मानलं, हा झाला आपला 1 सेट. अँड डिवाइड इन टू 2 इक्वल पार्ट्स. काय करायचं आहे, डिवाइड इन टू 2 इक्वल पार्ट्स अँड 1 पार्ट हॅज बीन कलर. काय 2 पार्ट्स आहेत त्याच्या, डिवाइडमध्ये करायचं आपलं 2 पार्ट्समध्ये 1 इज कलर दिलेला आहे. दॅट इज 1/2 पार्ट हॅज बीन अ कलर्ड. काय 1/2 पार्ट म्हणू शकतो आपण त्याला हाफ. ठीक आहे, हा कलर आहे. अँड 4 इज 2, काय होईल आता 4:2 होईल ना, म्हणजे टोटल आहेत आपल्या किती कॅन्डल्स आहेत, तर 4, त्यातला आपण किती केलेला आहे पार्ट केलेला आहे त्याचा, म्हणजे येतील 4/2 होईल. ओके, एक्झरसाइजमध्ये बघूया. सर्कल अ प्रपोर्शन ऑफ द सेट इक्वल टू गिवन फ्रॅक्शन. काय आपल्याला सर्कल करायचं आहे इक्वल फ्रॅक्शनला. ओके, तर इथं फ्रॅक्शन दिलेलं आहे 1/2चं, तर आपल्याला 1/2मध्ये आपल्याला 2 ॲपल दिसत आहे. इथं सेटच्या फॉर्ममध्ये कसं येईल आता इथे आपल्याला किती दिलेलं आहे, तर 2 ॲपल्स दिलेले आहेत, तर आपल्याला त्याला हाफमध्ये करायचं, म्हणजे प्रत्येकी व्यक्तीला समजा 1 मिळेल. तर काय येणार आहे, तर इथे 1 पार्ट आपल्याला प्रत्येक व्यक्तीला मिळेल. कितीपैकी, तर 2 पैकी, म्हणून इथे 1/2 दिलेलं आहे. म्हणजे 1 पार्ट 1 पीपलला, दुसरा पार्ट दुसऱ्या पीपलला. इथे दिलं आहे 2/3. ओके, म्हणजे किती होतील, इथे आपल्याला टोटल किती आहेत, लीफ किती आहेत 1 2 3 4 5 आणि 6. ओके, 6 लीफ्स आहेत. ठीक आहे, त्याचा आपण प्रत्येकाचा एक सेट पकडला 1 2 अँड 3. ओके, तर आपल्याला 3 पैकी म्हटलेलं आहे की 2 म्हणजे 2 द्यायचे आहेत, तर म्हणजे किती येतील 1 अँड 2. ओके, म्हणजे अशी येतील
2 पार्ट आपण तिथे देऊ शकतो आणि हा झाला तिसरा. ओके, नंतर दिला 3/4. आपण आधी बघूया किती आहेत बॉल्स, किती आहेत 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ओके, तर किती बॉल्स आहेत तर 8. तर आपण याचे सेट किती बनवू शकतो 1 2 3 आणि 4 म्हणजे किती झाले 4 म्हणजे झाले 4 आणि त्यात आपला 3 द्यायचे आहेत म्हणजे किती हा 1 सेट, हा झाला 2 आणि हा झाला आपला 3 म्हणजे येईल आपलं 3/4. नंतर दिले आपल्याला 2 आणि 4. तर टोटल नंबर्स किती आहेत 1 2 3 आणि 4 झालेले आहेत आपले. ओके, नंतर त्यातले आपल्याला 2 घ्यायचे आहेत म्हणजे आपला किती होईल हा होईल आपला 1 सेट. तर आपण किती झाले ते 1 आणि 2 म्हणजे आपल्यानंतर किती आहे 2/4. आता इथे दिलेले स्टार किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, तर 10 स्टार दिले आहे. आपल्या व्हॅल्यू किती दिली आहे 1/5ची व्हॅल्यू दिलेली आहे म्हणजे याचा आन्सर किती येणार आहे 1/5 आणि टोटल आपले 10. तर म्हणजे किती होतील 1 2 3 4 आणि 5 म्हणजे हे होईल 5. तर आपला होईल हा 1 सेट. ओके, सेम 3/5 दिलेला आहे. टोटल किती आहेत 1 2 3 4 आणि 5 दिलेलं आहे. ओके, 5 किती आहे आपल्या आईस्क्रीम दिलेलं आहे. त्यापैकी आपल्याला काय म्हटलं की 3 पाहिजे म्हणजे आपले हे होतील 1 सेट आणि हा होईल आपला हाफ म्हणजे हे किती झाले 1 2 आणि 3. ओके, हे झाले आपले 3 सेट्स. नेक्स्ट चॅप्टर आपला मेजरमेंट. नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया आपण याच्यातला डिटेल. ओके.